Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall practice about how to change verbal information to non-verbal information. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण सराव करणार आहोत की वर्बल इन्फॉर्मेशन टू नॉन वर्बलमध्ये कशा प्रकारे चेंज करायचं असतं ते. ऑलरेडी वर्बल टू नॉन वर्बल हा जो रायटिंग स्किलचा टॉपिक आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही पाहिली देखील असेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सराव करणार आहोत. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, आपण एक एक्झाम्पल बघण्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल यू अबाउट व्हॉट इज वर्बल इन्फॉर्मेशन. वर्बल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, पॅसेजच्या रूपामध्ये जी माहिती दिलेली असेल दॅट इज कॉल्ड वर्बल और वर्बल इन्फॉर्मेशन. आणि नॉन वर्बल म्हणजे काय? ती पॅसेजच्या रूपामध्ये किंवा पॅरेग्राफच्या रूपामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, त्याच्यामधले मेन पॉईंट्स एखाद्या ट्री डायग्राममध्ये किंवा टेबलमध्ये किंवा पाय चार्टमध्ये जी ट्रान्सफर केली जाते, जी चेंज करून मांडली जाते, दॅट इज कॉल्ड नॉन वर्बल. आणि हा प्रश्न किंवा ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स म्हणजे 5 मार्क्ससाठी ही ॲक्टिव्हिटी असते किंवा क्वेश्चन असतो. इथे तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स सहजपणे मिळू शकतात. त्याच्यासाठीच आपण आजची व्हिडिओ बनवित आहोत. ओके, चला तर आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. रीड द गिवन इन्फॉर्मेशन, खालील माहिती वाचा, अँड कम्प्लीट द टेबल गिवन विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. आणि पॅसेजमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन ती टेबलच्या रूपामध्ये मांडा. आता पॅसेज रीड करण्या अगोदर टेबल कशा प्रकारे दिलेला आहे तो बघा. इथे खाली तुम्ही बघू शकता सॉईल असं लिहिलेलं आहे आणि टेबल जो दिलेला आहे 2 रखाने बनलेत, नंबर्स 1 2 3 आपण इथे लिहू शकतो. टाइप्स ऑफ सॉइल्स म्हणजे मातीचे प्रकार, आणि फॉर्मेशन ती मातीची निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल. आता हे अगोदर टेबल बघून घ्यायचं आणि मग पॅसेज रीड करायचा, ज्याच्यामुळे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मेन पॉईंट्स टिक करायला तुम्हाला सोपे जातील. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की किती प्रकारची सॉईल असते, टाइप्स ऑफ सॉइल्स, आणि ती सॉईल कशा प्रकारे फॉर्मेशन होते तो प्रकार. आता आपण पॅसेज रीड करूया. देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स. तेथे 4 वेगवेगळ्या प्रकारची सॉइल्स किंवा माती असते. दे आर, आता ते 4 वेगवेगळ्या प्रकारची सॉइल कोणते? 1 अँड दॅट इज दीज आर 1. दे आर लॅटराइट सॉइल, एक लॅटराइट सॉइल. Second type of soil, that is sandy desert soil. Third, black cotton soil and alluvial soil. So these are the 4 types of soils. म्हणजे हे सॉइलचे किंवा मातीचे 4 प्रकार. त्यापुढे बघा, द फॉर्मेशन ऑफ लॅटराइट सॉइल, म्हणजे लॅटराइट सॉइलची निर्मिती. आता हा इम्पॉर्टंट, आता फॉर्मेशन पण लिहायचं आहे. मग लॅटराइट सॉइलची निर्मिती कशा प्रकारे होते? टेक प्लेस म्हणजे निर्माण होते ड्यू टू म्हणजे ज्यामुळे, कशामुळे होते? ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका, सॉल्ट, ऑर्गॅनिक मॅटर्स अँड ॲक्युम्युलेशन ऑफ सेस्क्युकॉसाइड्स. म्हणजे यामुळे लॅटराइट सॉइलची निर्मिती होते. नेक्स्ट, सँडी डेझर्ट सॉइल. हा जो दुसरा प्रकार आहे सँडी डेझर्ट सॉइल, त्याची निर्मिती कशी होती पुढे सांगितलेलं आहे. ऑन द अदर हँड इज फॉर्म ड्यू टू, त्याची निर्मिती कशामुळे होते? ड्यू टू द ॲक्शन ऑफ विंडच्या ॲक्शनमुळे. ओके, हे आपल्याला मिळालं. देन थर्ड टाईप, मेकॅनिकल weathering igneous rocks leads to the formation of black cotton soil. म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइलची निर्मिती ही कशापासून होते? ही जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्या सॉइलची फॉर्मेशन ते होते कशामुळे? मेकॅनिकल वेथरिंग ऑफ igneous rocks.
ओके, यामुळे होते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, द रिच ॲल्युवियल सॉइल, हा जो 4th नंबरचा प्रकार आहे, दॅट इज ऑब्टेन, ही सॉइल ऑब्टेन किंवा आपण मिळवू शकतो थ्रू द डिपॉझिटिंग प्रोसेस ऑफ द रिव्हरमध्ये जे प्रोसेस होते, डिपॉझिट होते किंवा माती मिक्स होते किंवा खडकांची माती होते यामुळे. सो इथे आपल्याला आयडिया आली असेल. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे टाईप्स ऑफ सॉइल्स आणि प्रत्येक सॉइलची निर्मिती, ते पॉईंट्समध्ये लिहायचे. ओके, तुम्ही जेव्हा रीड करता पॅसेज, त्या पॅसेजला तुम्ही या प्रकारे अंडरलाईन करून ठेवू शकता की कोणकोणत्या प्रकारची 4 सॉइल्स आहेत वेगवेगळे, हे अंडरलाईन करू शकता आणि ते अंडरलाईन केलेले पॉईंट्स या दिलेल्या टेबलमध्ये मांडायचे. ओके, आता आपण याचा आन्सर बघूया. ऑल राईट, इम्पॉर्टंट, इथे आपण आन्सर लिहितो. आन्सरमध्ये सर्वात प्रथम यू हॅव टू गिव्ह द टायटल. ही नॉन वर्बल इन्फॉर्मेशनला देखील तुम्हाला एक शीर्षक द्यायचं. आपण इथे सॉइल हे शीर्षक किंवा नाव दिलेलं आहे कारण त्याच्याबद्दल आपण हा टेबल आहे म्हणून किंवा हा पॅसेज आहे म्हणून. नंबर्स आपण 1 2 3 4. 1 टाईप्स ऑफ सॉइल्स, तर आपण तिथे बघितल्यावरती पॅसेजमध्ये बघितल्याप्रमाणे टाईप्स ऑफ, फर्स्ट टाईप ऑफ सॉइल काय, दॅट इज अ लॅटरेट सॉइल. सेकंड टाईप ऑफ सॉइल सँडी डेझर्ट सॉइल. इथे वाक्य लिहायची नाही, ती सॉइल किती प्रकारची सॉइलची फक्त ते नाव आपण लिहितोय. थर्ड दॅट इज अ ब्लॅक कॉटन सॉइल. अँड फोर्थ वन ॲल्युवियल सॉइल. आता ते प्रत्येक सॉइलची फॉर्मेशन कशी होते आपण वरती पॅसेजमध्ये बघितले. लॅटरेट सॉइल कशापासून निर्माण होते, ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका, सॉल्ट, ऑर्गॅनिक मॅटर अँड ॲक्युम्युलेशन ऑफ C². म्हणजे ते आहे तीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इथे आपल्याला टेबलमध्ये मांडायची. देन सँडी डेझर्ट सॉइलची निर्मिती ड्यू टू द ॲक्शन ऑफ विंड्स. ब्लॅक कॉटन सॉइलची निर्मिती फॉर्मेशन मेकॅनिकल विथरिंग ऑफ इग्नियस रॉक. अँड लास्ट जे ॲल्युवियल सॉइल त्याची फॉर्मेशन द डिपॉझिटिंग प्रोसेस ऑफ रिव्हर. हे जे आन्सर आहे या प्रकारे तुम्ही प्रॉपरली टेबल बनवून त्या टेबलला त्याला एक शीर्षक आपण नाव दिलं सॉइल, या प्रकारे जेव्हा इन्फॉर्मेशन आपण मांडतो व्यवस्थितपणे तर तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळू शकतात. इथे हाफ मार्क्स देखील कट होणार नाही. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल ऑफ वर्बल टू नॉन वर्बल इन्फॉर्मेशनचे आणखीन एक आपण एक्झाम्पल बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल. इथे पण टेबलच कम्प्लीट करायचं आहे. ओके, इथे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजच्या खाली त्या पॅसेजमधून आपल्याला टेबल बनवायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ आमला, जे आवळा किंवा आमला बोलतो त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याच्यामध्ये कोणते घटक असतात आणि त्याचा यूज कशा प्रकारे होतो याबद्दल हा पॅसेज आहे. आता आपण पॅसेज बघूया. आमला हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स. आमल्यामध्ये पुष्कळ अशा हेल्थ बेनिफिट्स म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे घटक त्याच्यामध्ये असतात. इट इज रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. सर्वात प्रथम घटक म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असते. आता विटॅमिन सीचा यूज कशासाठी होतो, दिस हेल्प्स टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी ऑफ बॉडीची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मदत होते. अँड गिव्स फिजिकल स्ट्रेंथ किंवा शारीरिक शक्ती वाढण्यासाठी याचा फायदा होतो. इट हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स. याचे आणखीन काही बेनिफिट्स आहेत ते म्हणजे इट ॲक्ट्स ॲज ए ड्युरेटिक अँड लॅक्सेटिव्ह. ड्युरेटिक्स अँड लॅक्सेटिव्ह म्हणून सुद्धा याचा यूज होतो. इट इज यूज टू ट्रीट कॉन्स्टिपेशनसाठी, ते दूर करण्यासाठी याचा यूज होतो. इट कॅन इवन क्युअर इन्सोमेनिया. हे जो आजार आहे इन्सोमेनिया, तो आजार देखील ते याच्यामुळे क्युअर होऊ शकतो. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स. आवळा हा आयुर्वेदिक मेडिसिनमधला एक महत्त्वाचा कंपोनंट आहे, घटक आहे. अँड हॅज बीन यूज ट्रॅडिशनली फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्काल्पच्या ट्रीटमेंटसाठी, तुमच्या डोक्यावरचे जे स्काल्प आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज केला जातो पारंपरिकरित्या. इट इज व्हेरी हेल्दी फॉर हेअर. केसांसाठी
हेल्दी आहे, उपयुक्त आहे. पीपल यूज आवला ॲज कूलिंग एजंट टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ सनस्ट्रोक्स अँड सनबर्न्स. म्हणजे सनस्ट्रोक किंवा सनबर्न्स होते, सूर्याची किरणामुळे जी आपली त्वचा काळी पडते किंवा त्याच्यामध्ये जे टॅन्स निर्माण होतात ते कमी करण्यासाठी याचा यूज होतो. ओके, ऑल राईट. आता आपण ॲन्सर बघूया. आपण टायटल दिलं यूज ऑफ आमला. आमला किंवा आवळा आपण म्हणू शकतो, मराठीमध्ये आवळा आपण बोलतो, आमल्याचा यूज. प्रॉपर्टीज ऑफ आमला, त्याचे काय प्रॉपर्टीज आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक असतात. तर आपण पॅसेजमध्ये बघितल्यापासून प्रमाणे फर्स्ट वन इज द न्यूट्रिएंट, विटॅमिन सी आहे. सेकंड याचा आणखीन काय प्रॉपर्टीज आहे, हेल्थ बेनिफिट्स आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन आहे, हे घटक आहेत, आणि कूलिंग एजंट आहे. आता त्याचा यूज, विटॅमिन सीचा यूज आपल्या हेल्थसाठी कसा होतो तो इथे सांगितलेला आहे. थोडक्यामध्ये आपण हेल्प्स टू इम्प्रूव्ह इम्युनिटी ऑफ द बॉडी, गिव्स फिजिकल स्ट्रेंथ, ते त्याच्यामध्ये लाईन्स आपण. हेल्थ बेनिफिट्समध्ये काय होतो, इट ॲक्ट्स ॲज अ ड्युरेटिक अँड लॅक्सिकेटिव्ह. इट इज यूज टू ट्रीट कॉन्स्टिपेशन अँड इट कॅन क्युअर इन्सोमेनिया. आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून कसा यूज होतो, ट्रॅडिशनली यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्काल्प, इट इज व्हेरी हेल्दी फॉर हेअर, हे आपण लिहिलं इथे. अँड कूलिंग एजंट म्हणून रिड्युसेस द इफेक्ट्स ऑफ सनस्ट्रोक अँड सनबीम्स. सो या प्रकारे हे ॲन्सर आपण टेबलमध्ये लिहिलेलं आहे. ऑल राईट, लेट्स सी वन मोर एक्झाम्पल ऑफ non-verbal to non-verbal example. Draw a tree diagram that contains the main points and supporting details on the basis of the following text. इथे एक टेक्स्ट किंवा पॅसेज दिलेला आहे, त्या पॅसेजमधली इन्फॉर्मेशन, माहिती ट्री डायग्रामच्या रूपामध्ये म्हणजे मेन पॉईंट्स आणि त्याचे सब पॉईंट्समध्ये मांडायचे आहेत. ओके, आपण पॅसेज बघूया. Several methods are used for the sale of goods. Goods म्हणजे वस्तू, वस्तू विकण्याच्या, सेल करण्याच्या सेव्हरल अनेक मेथड्स आहेत, अनेक पद्धती आहेत. Some methods are direct while others are indirect. म्हणजे त्या काही मेथड्स डायरेक्ट मेथड आहे, म्हणजे प्रत्यक्षपणे तुम्ही सेल करू शकता, आणि काही इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्षपणे, म्हणजे मेथडची ते आपण दोन मेन याच्यामध्ये आपण डिवाइड करू शकतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ब्रॉडली, मोठ्या प्रमाणामध्ये, these methods can be classified into 3 types. मोठ्या प्रमाणात ह्या मेथड्स आपण, जे डायरेक्ट मेथड 3 याच्यामध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. 1. Negotiated sale is the sale completed by negotiation between the buyer and seller. Negotiated method ही जी आहे ती म्हणजे आपण ज्याला आपण बोलतो भाव कमी जास्त करणे किंवा वाटाघाटी करणे. ही सेल म्हणजे विक्रेता आणि खरेदी करणार याच्यामध्ये त्या किमतीमध्ये कमी जास्त करून आपण एखादी वस्तू विकू शकतो. हे डायरेक्ट मेथडमध्येच येणार. देन सेकंड आहे ऑक्शन सेल. डायरेक्ट मेथडमध्ये ऑक्शन म्हणजे लिलाव पद्धतीने एखादी वस्तू विकणे. ह्या सगळ्या काय आहेत, दोन्ही मेथड इज द डायरेक्ट सेल बट विदाउट एनी निगोशिएशन. ऑक्शन सेलमध्ये लिलाव पद्धतीमध्ये निगोशिएशन नसते, म्हणजे किंमत कमी जास्त नसते. द थर्ड मेथड इज द सिस्टीम ऑफ कंझ्युमर क्रेडिट फॅसिलिटी. ते कंझ्युमर क्रेडिट म्हणजे कंझ्युमर जे आहे, ज्याचा उपभोग घेणार आहे, की त्याला उपयोगी पडणारी एक फॅसिलिटी आहे. विच अगेन कॅन बी इदर हाय परचेस सिस्टीम और इन्स्टॉलमेंट मेथड. ही मेथडलाच आपण हायर परचेस किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये घेणे किंवा इन्स्टॉलमेंट पद्धतीने ती वस्तू घेणे. जसं आपण इन्स्टॉलमेंटवरती एखादी वस्तू घरी आणतो, म्हणजे हप्त्याने आपण म्हणतो त्या प्रकारे. ओके. निगोशिएटेड सेल कॅन टेक प्लेस थ्रू इन्स्पेक्शन. आता निगोशिएटेड सेल आहे हे कशा प्रकारे होते, की त्याच्या अगोदर इन्स्पेक्शन केलं जातं, निरीक्षण केलं जातं, बाय डिस्क्रिप्शन वर्णन केलं जातं, बाय सॅम्पल दाखवले जातात, बाय टेंडर काढला जातो पेपरमध्ये, बाय अप्रुव्हल अँड कन्साइनमेंट. ऑक्शन सेल्स आर कॅरीड आउट बाय 2 मेथड्स, मेथड वाईज ओपन ऑक्शन्स अँड क्लोज ऑक्शन. आता हे गुड्स किंवा वस्तू विकण्याच्या ह्या मेथड्सचं इथे या पॅसेजमध्ये डिस्क्रिप्शन केलेलं आहे. आता आपण बघूया हे जी इन्फॉर्मेशन आहे पॅसेजच्या म्हणजे वर्बल रूपामध्ये, ती नॉन वर्बल म्हणजे ट्री डायग्रामच्या रूपामध्ये कशा प्रकारे आन्सर लिहिलं ते आपण बघूया.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे जेवढे सोडून दिलेले एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे एक्झाममध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला डिफिकल्टी किंवा काही कठीण वाटणार नाही अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना. ओके, इथे आन्सर म्हणून बघू शकता. सर्वात प्रथम आपण टायटल लिहिलेलं आहे सेल्स ऑफ गुड्स, मेन पॉईंट दिलेला आहे. हा सेल म्हणजे विक्री करतो, म्हणजे गुडची विक्री दोन प्रकारे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. मग डायरेक्टचे दोन प्रकारे ते म्हणले, नेगोशिएटेड बिटवीन बायर्स अँड सेलर्स, आणि दुसरी पद्धत ऑक्शन विदाउट निगोशिएशन. ओके, ऑक्शनमध्ये पण दोन प्रकारे, लास्टला आपण लास्टच्या वेळी लाईन्समध्ये बघितले, ओपन ऑक्शन अँड क्लोज ऑक्शन. ओके, इनडायरेक्ट मध्ये काय आहे, याच्यामध्ये काय होतं, कन्झ्युमर क्रेडिट फॅसिलिटी आहे आणि ती हायर परचेस किंवा इन्स्टॉलमेंट बेसिस. सो हे पॉईंट्स आपण इथे इनडायरेक्ट सेल गुड्स ऑफ सेल कसं करते त्याच्याबद्दल पॉईंट दिलेला आहे. आता निगोशिएशन बिटवीन बायर्स अँड सेल्सचा हा एक पॉईंट इथे त्यांनी दिलेला आहे. तो म्हणजे हे कशा प्रकारे निगोशिएशन बिटवीन बायर्स अँड सेल्समध्ये होतं, ते म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन केलं जातं, जे आपण लास्ट लाईनमध्ये बघितलं, डिस्क्रिप्शन केलं जातं, वर्णन सॅम्पल बघितला जातो किंवा टेंडरच्या रूपामध्ये, ॲप्रुव्हल किंवा कन्साइनमेंट. सो याची आपण पॉईंट, सो हे याला बोलतात मेन पॉईंट आणि सब पॉईंट्स, असे ट्री डायग्राम याला बोलतात. या पद्धतीने आपण जे व्यवस्थित पॉईंट्स मांडले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॅम्पल म्हणून स्क्रीनवरती दिसतील, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता. आणि विशेष म्हणजे याच्यामधले सर्व एक्झाम्पल्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि याची तुम्हाला जर PDF हवी असेल तर तुम्ही माझ्या englishforlearner.com या वेबसाईटला व्हिजिट देऊन या वर्बल टू नॉन वर्बलची प्रॅक्टिससाठी भरपूर प्रमाणामध्ये ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याचा तुम्ही सराव करून घेऊ शकता किंवा ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.